नमस्कार मंडळी. आज श्रावणातील शुक्रवार असल्यामुळे जिवती देवीचे पूजन व नागपंचमीचा सण कसा साजरा केला ते सांगते. जिवतीची पूजा करण्याची फार पूर्वीपासूनची आपली प्रथा आहे. मुलांना दीर्घायुष्य लाभावं व त्यांच्या मंगलतेची प्रार्थना आपण जिवती मातेकडे करत असतो. पहाटे प्रसन्न मनाने तयार होऊन सगळं पूजेचं साहित्य काढलं, फुलं तोडून आणली, त्यानंतर आधी देवाची पूजा केली. नंतर पाटावर रांगोळीने नागाच्या प्रतिमा काढल्या. गंध, फुलं, अक्षदा, सत्पुतळ्या वस्त्र वाहून जिवती मातेची मनोभावे पूजा केली. नंतर नागदेवतेची पूजा केली. दूध, लाह्या, गुळ फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला. सगळ्यांनी मिळून आरती केली. इकडे बेल व आघाडा मिळत नसल्यामुळे नुसताच देवाला नमस्कार केला. नंतर नागपंचमीची जिवतीची कथा वाचली. मुलांना औक्षण केलं. दुपारी स्वयंपाकाला लागले. आज पुरणाचे दिंड करायचे होते, ते केले. नंतर मंदिरात गेलो. धन्यवाद.